मनोज पाटील यांच्याकडनं खऱ्या अर्थानं त्या फलंदाजासाठी रुपेशसाठी तब्बल 601 रुपयाचं कॅश प्राइज 501 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. की रुपेशला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपले संघ मालक आपल्यावरती नक्कीच खूप खूप आनंदी झालेत. मनोज पाटील साहेबांनी हा पुरस्कृत केलेला संघ वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि या खरिवली संघाचा खऱ्या अर्थानं तारणहारता बनलेला द वन मॅन आर्मी रुपेशला विनंती असेल आपण षटकार ठोकले लगातारचे 3 षटकार आणि मॅच विनिंग करून दिली आहे. रुपेशला विनंती असेल व्यासपीठावरती यायचंय. तत्पूर्वी मी विनंती करेल एक भिवंडी विभागामधील एक गोड आवाज द व्हॉइस ऑफ खेळले संदीप पाटील सर, आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण यायचंय. समालोचन कक्षेसमोर आमच्या जोडायचंय. द व्हॉइस ऑफ खेळले संदीप पाटील सर, आपण यायचंय. विनंती असेल आपण संपर्क साधायचे. खऱ्या अर्थानं मागील मॅचचा हिरो ठरलेला ज्याने मागील 3 चेंडूंवरती लगातार 3 षटकार ठोकले आणि मॅच आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. मनोज पाटील साहेब आपल्याला विनंती असेल तसेच आणि मनोज भोईर साहेबांना आपल्या देखील विनंती असेल आपल्या शुभ हस्ते 500 रुपयाचं तब्बल कॅश प्राइज द्यायचंय. खऱ्या अर्थानं मागील मॅचचा हिरो ठरलाय ज्याने 3 षटकार लगावले आणि खऱ्या अर्थानं मॅच जिंकून दिली आहे आपल्या संघाला. वीर बजरंग युवा प्रतिष्ठानचा हा खेळाडू आपण पाहतोय स्क्रीन वरती. या मॅचच्या दिशेला मॅचला झाली आहे सुरुवात. टायमिंग प्रॉपर, फटका सुरेख, गॅप सिलेक्शन प्रॉपर. इट्स अ बाउंड्री राउट, बॉल इज गोइंग सीमा रेषा पार, येतोय चौकार. चला मॅचला झाली आहे सुरुवात. यावेळी मात्र कुठेतरी पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ व्हाईट बॉल. यस, नो बॉल, नक्कीच नो बॉल असेल. पंचाचा एक हात जमिनीला समांतर आलाय. नेक्स्ट बॉल असेल बॅट्समन साठी एक मेजवानी फ्री हिटचा बॉल असेल. यावेळी फटका सुरेख, टायमिंग प्रॉपर, गॅप सिलेक्शन सुंदर. चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं, येतोय सुरेख चौकार. दाभाड गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व जयजी पाटील यांनी कॅश प्राइजची भरमान लावली आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच चौकार हॅट्रिक एखाद्या फलंदाजानं लगावी, षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक लगावली तर नक्कीच 1001 रुपयाचं कॅश प्राइज. दाभाड गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व जयजी पाटील यांनी नक्कीच कॅश प्राइजची भरमान आणली आहे. या मॅचच्या दिशेनं काय घडलंय मॅच मध्ये आतापर्यंत 2 चौकार लगावले गेलेत. धावफलकावरती 10 धावा जमवल्या गेल्यात. एक नो बॉल देखील हाताळला गेलाय. फटका सुरेख, टायमिंग प्रॉपर, वाऱ्याचा जोर आणि वाऱ्याच्या जोरानं चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय 6-6 षटकार. द प्राऊड ऑफ भिवंडी
या भिवंडीकरांचा अभिमान आणि स्वाभिमान भावेश पवार सरांचं एक संगीत आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. आता सध्याच्या घडीला चालू असलेलं ISPL या स्पर्धेमध्ये तब्बल 11.5 लाखामध्ये सोल्ड झाले होते. सर भावेश पवार सर 11.5 लाखामध्ये सोल्ड झाले. सर भावेश पवार सर द प्राऊड ऑफ भिवंडी आणि प्राऊड ऑफ भिवंडी या भावेश पवार सरांचं एक सुंदर संगीत आमच्यापर्यंत डीजे मास्टर आमचे कुंदेगावचं आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जाऊया मागच्या दिशेने धावफलकावरती आपण पाहताय बिनबाद 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचवलाय. फटका सुरेख डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक तमाशा देख दाखवायचा होता. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आले आणि यावेळी मात्र झेल टिपला गेला. वाऱ्याच्या जोरानं मात्र कुठेतरी फलंदाज या ठिकाणी बाद होते. चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहिला. उंची गाठली होती, अंतर मात्र गाठता आलं नाहीये. परिणामी धक्का क्रमांक 1 लागतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो ओमसाई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं साकार झालेली एक नामवंत दर्जेदार क्वालिटीची स्पर्धा. खऱ्या अर्थानं ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण येऊन ठेपलोय. लीग फॉर्मॅट मध्ये ही संपूर्ण मॅच खेळवली जाते आणि तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल केले गेलेत. 8 संघांपैकी 2 महत्वपूर्ण संघांमध्ये लढत आपण पाहतोय. जय बजरंग कुंदे स्पोर्ट्स विपक्ष पिन्नू स्पोर्ट्स घोटावडे संघांमध्ये मॅच रंगते. सुभाष आलाय नवीन बॅटर, पुन्हा एकदा फटका फसलाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होते. सुरेख झेल टिपला, परिणामी लगातारचा लागतोय झटका क्रमांक 2. मोठा ब्लास्ट आपण पाहिला. गोलंदाज मयूर वरती चढवला होता. चौकार आणि षटकाराची देखील आतिषबाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये. तब्बल 16 धावा जमवल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 बॉल मध्ये काही असं कमबॅक केलंय. आजवर केलेला सराव, सातत्य असलेलं टॅलेंट, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या संपूर्ण गोष्टी मागील 2 चेंडूंवरती आपण पाहिल्या. 2 विकेट गमावल्यात. नक्कीच मोठ्या विकेट सुभाष आपण परतवलाय. सुभाषला आपण पाहिलं, सुभाषची विकेट आणि खऱ्या अर्थानं वैभव नावाच्या फलंदाजाची एक मोठे विकेट गमावून बसलाय आतापर्यंत कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघा चे बजरंग कुंदे स्पोर्ट्स आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये बॅक फुटवरला जातोय. 2 विकेट तरी गमावल्यात, परंतु धावफलकावरती आपण पाहतोय धावा आतापर्यंत 16 जमवल्या गेल्यात. जाऊया पुन्हा एकदा. कपिल आलेत, एक अनुभवी गोलंदाजी मार्क वरती आणि आपल्या अनुभवाचा वापर करतील का पाहणं गरजेचं असेल. थोडीशी लाईन लेंथ बिघडते. ऑफ स्टंपला मिस करणारा हा असेल. इट इज अ वाईट बॉल. अवांतर धाव संख्येत नक्कीच भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती 1 धाव ऍड केली जाईल आणि धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहतोय कपिल. फटका मात्र मोठा खेळण्याच्या नादामध्ये स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. धावचित करण्याची असेल संधी. यावेळी मात्र धक्का क्रमांक 3 लागतोय. धावचितच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. या संपूर्ण परिसरामध्ये सोनारपाड्याचे जयेश पाटील आणि जयेश पाटील यांचा घरचा सांज सोना बैल याचं एक सुमधुर संगीत आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. फटका सुंदर
तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक दाखल आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु चुकीची चेंडू फेकी करत असताना कुठेतरी फंबल झाले. चुकीच्या दिशेला चेंडू फेकी आपण पाहिली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं, सिंगलचं कन्वर्ट डबल मध्ये, आणि धावफलकावरती आपण धावा पाहताय तब्बल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 3 गडी आतापर्यंत गमावून बसलाय जय बजरंग कुंदे संघ. एका बाजूला आपण पाहतोय पिन्नू स्पोर्ट. फटका सुरेख स्ट्रेट डाईव्ह, क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ वरनं. सिंगल जरूर मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले होते. फटका सुंदर, पुल अँड पुल सक्सेसफुल. चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 षटकार. लागलं गेलंय. जयेश गोटू पाटील दाभडगावचं व्यक्तिमत्व. यावेळी देखील फटका सुरेख, टायमिंग प्रॉपर, मिडल ऑफ द बॅट. चेंडू निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 षटकार. गोटू पाटील दाभडगावचं एक गोड व्यक्तिमत्व. या षटकारासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय, आणि लगातार जर दुसरा षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका फसलाय. 1000 रुपये, 1 रुपये देखील आपण गमावून बसलेत. षटक क्रमांक दुसऱ्याला होतीये समाप्ती. कपिलच्या षटकामध्ये देखील मागील 2 चेंडूंवरती आपण करारे प्रहार पाहिले. शेवटच्या चेंडूवर मात्र कमबॅक केलं. एक सिंगल जरूर मिळाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहे धावफलकावरती 3 विकेट्स लॉस, 33. दोन्ही षटकार लगावले तर जयेश पाटीलनं. जयेश पाटील साठी दाभडगावचे एक विद्यमान व्यक्तिमत्व जयेश गोटू पाटील यांच्याकडनं तब्बल प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं कॅश, आणि 2 षटकारांसाठी 201 रुपये आमच्याकडे जमा झालेत. धन्यवाद जयेश गोटू पाटील साहेब. दाभडगावचं एक गोड व्यक्तिमत्व, एक सुंदर आणि असं लाजवाब व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी असलेलं दाभडगावचं व्यक्तिमत्व जयेश गोटू पाटील यांच्याकडनं तब्बल प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. नक्की जयनं संधी निर्माण केली होती. जयेशने 2 षटकार लगावले तर 201 रुपयाचा देखील मानकरी ठरलाय, परंतु पैशापेक्षा ही मॅच जास्त महत्वाची असेल. संघाला विजय संपादन करून द्यायचंय. जयेश गोटू पाटील दाभडगावचं व्यक्तिमत्व यांच्याकडनं जय बजरंग कुंदे या संपूर्ण संघासाठी एक सुवर्ण संधी निर्माण केली आहे जयेश पाटील साहेबांनी. जर संघ विजयी झाला तर संध्याकाळी मात्र तुमच्यासाठी मेजवानी नक्की असेल, सरप्राईज असेल. संघ विजयी व्हा आणि संध्याकाळी मात्र मेजवानीसाठी जयेश पाटील यांच्या घरी नक्कीच दाखल व्हा दाभडगावामध्ये. फटका सुरेख सजवायचा होता. यॉर्क लाईन वरचा चेंडू हाताळला गेला, थोडासा ऑफ स्टंपला मिस करणारा होता. जर का मिडल ऑफ दी ठेवला असता, यष्टांच्या मध्ये बरोबर हाताळला गेला असता तर नक्कीच यष्टांचं फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलं असतं. परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल देखील तितकंच महत्वाचा असेल कमबॅक करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहतोय गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू येतोय निर्धाव. काय गोलंदाजी, सुरेख सुरेख गोलंदाजी. स्कोर ऑन दी बोर्ड आपण पाहतोय धावफलकावरती 3 विकेट्स लॉस, 33. राईट आर्म ओव्हर द विकेटने कुणाल आले पुन्हा एकदा. यावेळी मात्र पुन्हा एकदा सफल झाले होते, परंतु लाईन लेंथ बिघडली नाहीये.
स्वतःला फॉलो थ्रू केलं विकेट किपरला. लगातारचा तिसरा चेंडू निर्धावा आलाय. सुरेख सुरेख गोलंदाजी आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये शप्पल झाले होते. यष्टांच्या वरनं चेंडू निघून गेला. थोडासा जर का खाली राहिला असता तर नक्कीच यष्टांचा वेध घेतला असता. यष्टांचं फर्निचर त्रिफलाचित केलं असतं. कमबॅक कुठेतरी झालंय. धावसंख्येवरती ब्रेक लावली गेली आहे. यावेळी मात्र कुठेतरी ऑफ स्टंपला मिस करतोय. व्हाईट लेंथच्या बाहेर भरपूर बाहेर चेंडू हाताला गेला. व्हाईट बॉल आलाय धावफलकावरती. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते, परंतु कुठेतरी व्हेरिएशन करत असताना, गतीमध्ये परिवर्तन करत असताना लाईन लेंथ बिघडली. व्हाईट बॉल आलाय. सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा. यावेळी सुरेख चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याची संधी असेल. संधी मात्र गमावली आहे. एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. आपण पाहताय धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो. या विभागातील एक नामवंत असोसिएशन ओमसाई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं साकार झालेली एक स्पर्धा ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024. यावेळी मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस केलं, परंतु लाईन लेंथ बिघडली. पहिले 3 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र एक वाईट बॉल, एक नंतर त्याच्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा एक वाईट बॉल. हा चेंडू मात्र कुठेतरी पिच होत असताना लेग स्टंपला खऱ्या अर्थानं खूप मिस करत होता. लेग स्टंपला देखील खूप बऱ्याच प्रमाणात मिस केलं. परिणामी वाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा मार्क वरती आलेत. कुणाल यावेळी मात्र रिव्हर्सचं अस्त्र काढलंय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक दाखल नाहीये. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. येतोय चौकार. मात्र स्ट्राईक एंड वरती आणावं लागेल आणि ते काम असेल मिलिंदचं. मिलिंद मागील 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं जयेश होता. सॉरी मित्रांनो, जयेश होता आधी स्ट्राईक एंड वरती. जय होता. जयनं राहुल दादा पाटील आपल्याला विनंती असेल, आपले देखील शुभागमन झालंय. आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती असेल राहुल पाटील साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. काय घडलंय, काय बिघडलंय. खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला होता. एक सिंगल जरूर मिळेल. लाजवाब गोलंदाजी जरूर झाली आहे. कुठेतरी शेवटच्या मुवमेंटला चुकी झाली होती. एक ब्रह्मास्त्र वापरण्याच्या नादामध्ये एक रिव्हर्स स्वीप देखील काढला. समोर मिलिंद नावाचा फलंदाज होता. धावफलक आपण पाहू शकता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यात 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चला घोटावडे संघ फील्ड सजवायची आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. मान्यवर देखील शुभागमन झाले. संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा मी करेल संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये पिन्नू स्पोर्ट्स घोटावडे विपक्ष जय बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदे ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी आलेत. डॉट बॉलची सांगता झाली आहे. पहिलाच बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक 4 ला झाली आहे सुरुवात. षटक क्रमांक 4 निकेतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग कुंदे आणि विपक्ष पिन्नू स्पोर्ट्स घोटावडे ही मॅच मैदानाच्या आतमध्ये.
राहुल दादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जय बजरंग कुंदे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 41 धावा जमवल्या गेल्यात आणि 3 विकेटचं देखील पतन केलंय घोटावडे संघानं. माणिकजी भोई साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्यावेळी मात्र गुड लेंथ वरचा चेंडू सुरेखरित्या हाताळला गेला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. नक्कीच मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक केलंय. धाव संख्येवरती ब्रेक लावण्याचं काम केलंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि दोन्ही बॉट आले तर डॉट. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा तयार असतील. पुन्हा एकदा गुड लेंथ वरचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला परंतु अनसक्सेसफुल ठरतोय. लगातारचा तिसरा चेंडू येतो निर्धाव. नक्कीच कुठेतरी स्पीड ब्रेकर म्हणून आणलं गेलंय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज निकेत आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर कडनं खेळत असताना आपण नेहमी पाहतोय निकेत गोरेला यावेळी आलेत मात्र राईट ओव्हर द विकेटने अलाउंड द कार्पेट खेळून काढला आहे. सिंगल मिळेल जरूर. मागील 3 चेंडूंवर देखील मोठे ब्लास्ट करण्याच्या नादामध्ये 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. नक्कीच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबलला खूप महत्व असतं आणि ते सिंगल डबल येणं देखील महत्वाचं आहे. एक सिंगल जरूर आले. धावफलक आपण पाहू शकता 3 विकेटच्या मोबदल्यात 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती निकेत. फटका सुरेख. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू निघून जाईल का? यस इज अ बाउंड्री रॉप. चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. एक A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. ती साकारली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधला. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र कुठेतरी सुरेख नाहीये. रनआउट करण्याची संधी असेल धावचीच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागेल 4था. फलंदाज परतेल मागे. गोटावडे संघासाठी धक्का क्रमांक असेल 4था. जय पाटीलच्या स्वरूपात लागतोय धक्का क्रमांक 4था. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहताय 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचवलाय. नक्कीच समोर आव्हान ठेवलंय. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 48 धावा चेस करायचे. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हर मध्ये पूर्वार्ध संपलंय. उत्तरार्धामध्ये आपण जाणार आहोत. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत दिनेश राऊत तसेच विलास साहेबांनी हा पुरस्कृत केलेला संघ. विलास पाटील विलास राहुल दादांनी देखील हा संघ आम्हाला पुरस्कृत केलाय. राहुल दादा पाटील यांच्या वतीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय बजरंग कुंदे. टार्गेट असेल मैदानाच्या आतमध्ये. घोटावडे संघासमोर आव्हान असेल येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये तब्बल धावा जमा करायच्या त्या 48. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहताय 70 चे बॉल वापरले जातात. नक्कीच एक सुरेख बॉल लगातो 6 आणि नक्कीच बॅटच्या मिडल मध्ये जर आला टायमिंग प्रॉपर झालं
ताकद असली फटक्यामध्ये तर नक्कीच षटकार लगावला जातो. 70-70 हे संपूर्ण बॉल या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. साईनाथ भोईर घोटावडे गावचे एक गोड व्यक्तिमत्व. प्रत्येक षटकारामागे घोटावडे गावाच्या संपूर्ण खेळाडूंसाठी कॅश प्राइज आणली गेली आहे. 101 रुपयाचं प्रत्येक षटकारामागे कॅश प्राइज असेल. साईनाथ घोटावडे गावचं एक गोड व्यक्तिमत्व साईनाथजी साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच संपूर्ण या मॅच मध्ये या इनिंग मध्ये या खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि मागील इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं जयेश गोटू पाटील दाभाड गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व यांनी देखील तब्बल कॅश प्राइजची भरमान आणली संपूर्ण खेळाडूंसाठी. आणि खऱ्या अर्थानं 2 षटकार लगावून जयेश जय पाटील 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. चला विनंती करेल मोनीश पाटील सर आपण देखील टॉस का बॉस मध्ये यायचंय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. चला रोहित स्पोर्ट्स पाचगाव आणि विपक्षामध्ये यस आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली दोन्ही संघांच्या कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. यानंतर होणारी मॅच रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालेत हर्षद पाटील आपण यायचं. आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली चला चिंचिवली संघाचे कर्णधार आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचिवली संघाचे कर्णधार आलेत दोन्ही देखील. नाणेफेकीचा आपण करत आहोत कौल आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन जयशताला विनंती करतोय. चला आपण या. तत्पूर्वी प्रसाद घरक स्कोररच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय. आपण मॅच कडे लक्ष द्यायचंय. मॅचला आपण सुरुवात करतोय. थँक्यू. मॅच देखील ऑन आहे. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. हेड्स इज द कॉल अँड इट इज टेल. नाणेफेकीचा कौल जिंकलेत डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा. चला शुभेच्छा दोन्ही संघांना. जाऊ आत. ऑनगोईंग मॅच जिथे चालू आहे तिकडे काय घडलंय आणि काय बिघडलंय स्विंग अँड मिस परंतु पंच वळतायत. पंचांचा इशारा असेल फायनल डिसिजन. व्हाईट बॉल साठी मात्र नाहीये इथे रिव्ह्यू नसेल. तिसरे पंच मात्र आमचे नाही आहेत. तिसरे पंच नाही लागू शकत या कामासाठी. व्हाईट बॉल साठी मात्र नसेल रिव्ह्यू. इनफिल्ड अंपायर डिसिजन फायनल असेल. रिव्ह्यू नसेल मित्रांनो. विनंती असेल जय बजरंग खुंदे संघ. चला नेक्स्ट आपण मी विनंती करतोय मायक्रोफोन वरती तो भिवंडीचा एक गोड आवाज मोनीश पाटील साहेबांना विनंती करतोय पुढील समालोचनाचा भार आपण आपल्या खांद्यावरती घ्यायचा आहे. चला प्रति षटकारास आदरणीय साईनाथजी भोईर साहेब घोटावडे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस वाईड चेंडू आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक 1001 आदरणीय
जयेश गुडू पाटील दाभाड यांच्या माध्यमातून दिलं जाईल, ते देखील पारितोषिक येत आहे. दरम्यान पंकजी जाधव आणि त्याचबरोबर प्रशांत पाटील उर्फ गोटा यांच्या माध्यमातून दिगाची संघामधले जे कोण खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात सर्वांना शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चालू असलेली मॅच. नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. आपण पाहत आहोत ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ओमसाई क्रिकेट प्रीमियर लीग 2024 सीझन दुसरी आपण पाहतोय या स्पर्धेची. राहुल दादा आणि जयेश गोट्या पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज दिलं जाईल. 2222 पारितोषिक वाढत चालला. बोल तयार होता गोलंदाजीवरती प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती जोडला 47-48 धावांचं रन चेस आहे. हावेस पहा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. 2 सलामीच्या बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय, जिथे बॅटिंग वरती आहेत अभि आणि जितेश. आणि प्रत्येक झेलसाठी राहुल दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. यस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थात जय बजरंग कुंदे संघाला हे पारितोषिक आलं. यावेळेस पहा प्रहार केलंय. हा आनंद पाहायला मिळतोय. अगदी जर बघितलं गेलं तर टीम घोटावडे संघाकडनं या प्रकारचं सेलिब्रेशन, कारण की या स्पर्धेमध्ये घोटावडे संघाची ही तिसरी मॅच आहे, चौथी मॅच आहे. मागच्या 3 मॅच लूज झाले. सो आता इथून प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. सो हे सेलिब्रेशन आणि या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सैनाजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी जर या गोलंदाजाने येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूमध्ये जर क्लीन बोल्ड घेतला तर 2000 रुपयाचं पारितोषिक शैलेश यांच्या माध्यमातून. कंडिशन बघा, 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये क्लीन बोल्ड घ्यायचा. बोलत या डावकुराताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. इथे पहा आणखी एक उडवला, अजून एक धमाका. हा देखील बॉल चाललाय सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार. या षटकारासाठी विनू स्पोर्ट्स गोटावडे यांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश प्राइज. निलेश जाधवांना देखील आपण पाहतोय, ते देखील समर्थन करण्यासाठी या संघाला इथपर्यंत पोहोचला. मॅन फ्रॉम वारेट. आणि वारेट गावाचा उल्लेख जेव्हा पण केला जातो प्रथमेश ठाकरे, हा चित्र अनेकदा आठवत आहे. गावाकडनं खेळताना तालुक्याकडनं जिल्ह्यावरती आणि जिल्ह्यावरती महाराष्ट्रावरती आणि तदनंतर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये इंडियन क्रिकेट टीमला देखील खेळताना आपण पाहिलंय. हवेमध्ये फटका बसला आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला फलंदाज होते बाद. तीन मॅच लूज झाल्यानंतर विजयाच्या पहिल्या शोधामध्ये टीम घोटावडे संघ आपण पाहतोय. लीग टेबल मध्ये एक बेनिफिट असतो की तुम्ही एखादी मॅच लूज झाली, 1-2 मॅच लूज झाले तर तुम्हाला बॅक करण्यासाठी येणाऱ्या पुढच्या मॅच असतात, कारण की नॉकआउट स्पर्धा नसते लीग, त्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज फार साऱ्या दिल्या जातात, पण त्या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा देखील उचलावा लागेल. इथे बॅटिंग चांगली करत होता फलंदाज, पण माघारी परतला गेला अभि. धावा फळकावरती जोडला गेला टोटल 17-17 आकड्यावरती. तीन षटकार, 3 विकेट राहुल दादा यांच्या माध्यमातून 5555 पारितोषिकांचा भरमाट इथून सुरुवात झाला. दोन्ही एंडने पारितोषिक लागतात.
त्यामुळे आता या मॅच मधली रंगत देखील वाढेल. हमे तो हम क्या तुम्ही तो तुम क्या, दोन्ही बाजूने एक रंगत वाढत चालली आहे. इकडून देखील पारितोषिक येते, तिकडनं देखील पारितोषिक येत आहे. पण खऱ्या अर्थाने या पारितोषिकांचा खरा वापर करताना कोणता संघ चांगला खेळ करेल ना, याकडे सर्वांचं लक्ष लागलं गेलंय. थोडस स्पीडअप करा, थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा. चला, कोणीही झेल घ्या. राहुल दादा पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज तयार. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती आपण पाहतोय. दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुभाष. विजयासाठी जर बघितला गेला तर इक्वेशन कळवा. 17 धावा बनवला गेला. टार्गेट आहे 48 चा. सो बनवायच्या 18 चेंडू मध्ये 31 धावा. 18 मध्ये 31. मॅक्झिमम तुम्हाला 10 आणि 20च्या सरासरी धावा बनवायच्या. षटकार चौकार साईनाजी भोईर साहेब यांच्या मातून 100 रुपये. जितेश पष्टे आणि चौकार मारला तर जितेश पष्टेला देखील 100 रुपये आहेत. पारितोषिक फार सारी वाढत आहेत. आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग शुभेच्छा देताना. चला, मॅच ऑन, बँग ऑन. पुन्हा एकदा ऑप्समच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय, कट करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती हायट्रिक साठी 500 रुपये आहेत. यशवंतजी सुतार साहेबांच्या माध्यमातून खूप सारे पारितोषिक लागतात. नाही, आपली हक्काची प्रीमियर लीग आहे, सगळे आपलेच आहेत, त्यामुळे आपण ऍडजस्ट करूयात सगळ्या गोष्टी. चला, बॉल तयार. सुभाष पुढचा बॉल आतमध्ये आलाय. तदनंतर पाठची कडा आहे, शरीरावरती आदळला. पाहूयात काय डिसिजन येतो पंचांचा. एक धाव तर कंप्लीट केली. पाठची कडा आहे आणि तदनंतर एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली टोटल 19 आकडावरती. 19 धावा संख्या फळकावरती जोडला गेला. आपण पाहू शकाल खूप सुंदर मैदान पाहायला मिळत आहे. लेदर विकेट देखील पाहायला मिळते, अवेलेबल करून दिली गेली. 19 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जिथे दुसरं आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सुभाष. 16 मध्ये 29 धावा बनवायच्यात. मॅच जवळ दिसते. विकेट मिळाल्या नाही तर अन्यथा मॅच दूर जाईल, हे ठाऊक आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि त्याच अनुषंगाने आता गोलंदाजी करतात सुभाष. पहिला विकेट मिळाला, पण त्यानंतर आता हे दोन फलंदाज मैदानामध्ये उभे आहेत. स्लो चेंडू बॅक ऑफ द हँड, उडवलंय आणि पाठवलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, and it is a wow 6. ओमसाई असोसिएशन प्रीमियर लीग 2024 सीझन 2 ही आपण पाहत आहोत. एसके लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक वर्ग जोडले जातात आणि त्याचबरोबर बोला तयार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोअर लेगला, बॅक टू बॅक दुसरा, एका रो मध्ये 2. माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी टोटल कॅश प्राइज आहे 500 रुपयाचा. लगातार 2 चेंडू मध्ये 2 षटकार तर जोडलेत. आता तिसरा आला तर 500 रुपये मिळतील. पण ऑलरेडी जर बघितलं गेलं तर 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना मिळालाय, जे प्रति षटकारासाठी 100 आहेत. 17 धावा बनवायच्या 14 मध्ये. बोला तयार. खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय ऑन साइडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 32, 32 या आकडावरती. यावेळेस जर बघितलं गेलं तर घोटावड्या संघाच्या खेळाडू कक्षामध्ये आनंद फार वेगळा पाहायला मिळतोय. मागच्या 3 मॅच मध्ये जे चेहरे होते ना, पूर्णपणे मायूस. एकही खेळाडू एकामेकाशी बोलत नव्हता. पण आता पहा, उडवलाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावला जाईल आणि इथून सेलिब्रेशन केलं जाते. कुंदेकरांचा आवाज, कुंदेकरांचा जल्लोष, कारण की मिळाला विकेट.
खेळ समाप्त झाला. 12 मध्ये बनवायच्या धावा 16. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, जे महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आता यावेळेस परिस्थिती थोडासा वेगळी. आता प्रश्न विचारायला सुरुवात करते टीम कुंदे संघाला, पण विकेट आलाय शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि या विकेटच्या जोरावरती कदाचित मॅच देखील बनवू शकते. कारण की गोटावडे संघाने जर विचार केला तर 2 विकेट गमावलेत, पण विसरून चालणार नाही. जितेश पष्टे मैदानामध्ये, जितेश पष्टे अजून देखील आहेत. रेग्युलर क्रिकेट्स मधून आपण जितेशला पाहतोय. कांदळी संघाकडनं रिप्रेझेंट करताना कर्णधार देखील आहेत कांदळी संघाचे, एक प्रमुख खेळाडू आहेत. त्यामुळे जितेश या मॅच मध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करतील. आणि घोटावळे आणि कांदळी गावाचा जर विचार केला, अगदी बाजूबाजूला असलेले 2 गाव, त्यामुळे घोटावडे संघाच्या संघ मालकांनी देखील जितेश वरती विश्वास दाखवताना आय थिंक सो आयकॉन किंवा चॉईस खेळाडू आहेत. चला घाई करा, टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका. शेड्यूल आपण फार पाठी आहोत शेड्यूलच्या नुसार. 3 दिवसांची ही स्पर्धा ज्या पद्धतीने शेड्यूल चालू आहे, आपल्याला 3 दिवसामध्ये मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत मित्रांनो. सो घाई करण्याचा प्रयत्न करा. कालच्या दिवसामध्ये देखील आपण थोडंसं लेट झालो. आज देखील जर बघितला गेला तर कालचा शेड्यूल आज आपण कंप्लीट केलाय. सो आपण 1 दिवस पाठी आहोत असंच म्हणावं लागेल. आणि आपल्याला 3च दिवसामध्ये कंप्लीट करायचंय. चौथा दिवस जर उजाडला तर आयोजकांचा खर्च देखील वाढेल. सो चला जोक सपाट, चला मॅच कडे जातोय पुन्हा एकदा. रिव्हर्स स्वीप पिटाऱ्यामध्ये अशा प्रकारचे फटके आहेत. टीम घोटावडे, तुम्ही अशा प्रकारचा खेळ करता तर मागच्या 3 मॅच मध्ये काय करत होते? हा, बक्षीस आता लागले असं म्हणायचं. आणि संघ मालक देखील अवेलेबल नव्हते, ते आले आणि कदाचित लक फॅक्टर संघ मालकांचा देखील अवेलेबल जे झाले तिथून मिळाला. कदाचित पार्टी मिळाली नसेल जशी हवी आहे तशी. सगळं मिळालंय. चला, प्रीमियर लीग आहे त्यामुळे मजाक मस्करीच्या गोष्टी चालूच राहतील. एकजुट्टीचा पण खेळ पाहतोय. 11 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, खेळण्याचा प्रयत्न केला हलक्या गतीने, एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. रोहित स्पोर्ट्स रौदी पाचगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली. या 2 संघांना आपण पाहणार आहोत. विजयासाठी 10 चेंडू मध्ये बनवायच्या 9 धावा अजून देखील. गोलंदाज तयार, उडवण्याचा प्रयत्न केला, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोच आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. एका सिंगलने धावसंख्या फळकावरती जोडली गेली. टोटल 40 आकडावरती. रनचेसचा जर विचार केला तर 48 टार्गेट दिलेला 40 धावा बनवल्यात. 8 धावा अजून देखील बनवायच्या. बॅकफुटला असणारा घोटावडे संघ आता फ्रंट फुट वरती आला. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. अजीबोगरीब शॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. राईट हँडेड होते, लेफ्ट हँडेड झाले. तदनंतर खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी लेट कट. कारण की गोलंदाजाने चेंडू ज्यावेळेस रिव्हर्स होण्याचा अटेम्प्ट केला त्यावेळेस लेग स्टंप वरती टाकला गेला. त्यामुळे ठाऊक होतं 7 बनवायच्यात अजून देखील. आनंद इतका आहे घोटावडे संघाचा सध्या की प्रत्येक क्षणाला कॅल्क्युलेशन देखील विसरतायत. यावेळेस पहा, बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. अजून एक तडाखा, अजून एक चौकार. कालचा दिवस तितकासा चांगला नव्हता टीम घोटावडे संघासाठी, पण आजचा दिवस चांगला आहे. म्हणून म्हणतात ना की
मावळत्या सूर्याप्रमाणे राहण्यापेक्षा उगवत्या सूर्याप्रमाणे राहा, कारण की प्रत्येक मावळणारा सूर्य एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो उगवताना. आणि तेच म्हणावं लागेल, काल मावळलेला सूर्य आज एक नवीन उमेद किंवा नवीन एनर्जी घेऊन गोटावडे संघासाठी आला. आणि आता बनवायच्या 7 चेंडू आणि धावा 3, 6 चेंडू 3 धावा बनवायच्या. टीम मीटिंग घेऊ नका, चला अजून देखील 3 धावा बनवायच्यात, माझ्या अजून देखील बनवू शकता. डॉट बॉल वारंवार हाताळले गेले तर या 3 धावा देखील रोखता येऊ शकतात. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचं. चला थोडीशी काही करण्याचा प्रयत्न करा. सहा चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत. टोटल 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आदेश. आदेश पाटील, मान फ्रॉम खरिवली. खरिवली गावचा सुपुत्र आता आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 चेंडू मध्ये धावा रोखायच्या 3. थोडस वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. चला ज्या बजरंग कुंदे संघ आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करताना 47 धावा बनवल्या, 48चा रन चेस दिला गेला आणि 48चा पाठलाग करताना आता मॅच जाऊन ठेपली आहे. 6 चेंडू 3 धावा. बोलत यार आतमध्ये चेंडू आला, आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉल वरती प्रश्न कठीण विचारला, पण पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाते आणि आता 6 मध्ये रोखायच्या धावा 2. आदेशीतून उत्तर देईल का? क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील रोखताना आपण पाहिलं. हे विक्रम देखील झाला. सो हे क्रिकेट आहे, इथे बाकीत करणं सर्वात मोठी चुकीची गोष्ट. शेवटचा चेंडू जिथपर्यंत येत नाही, रिझल्ट जिथपर्यंत कळत नाही, तिथपर्यंत बाकीत नाही करू शकत. चलो मॅच हो चुकी है, फिनिश. जीत चुकी है मैच.